नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्यवतीच्या साजा, हे हिंदू नरसिंह प्रभू शिवाजी राजा. मंचावर उपस्थित असलेले रणरागिणी आणि आपले फिक्स नगरसेवक प्रणिताताई बालके, आपले डॅशिंग नेते भगीरथ दादा बालके, आमचे मनसेचे नेते पंढरपूर साडाव, महाराष्ट्रात कुठेही प्रॉब्लेम येऊ द्या, तुमचा एक कॉल झालाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. असे आमचे बापू अनिलजी सावंत, सर्व स्टेजवरचे मान्यवर आणि सर्व आपले उमेदवार, पत्रकार बंधू मित्र आणि पंढरपूरच्या जागरूक नागरिकांनो, ही निवडणूक साधी सोपी नाही. सगळ्यांनी पहिल्यांदा सावधान राहा, गाफील अजिबात राहू नका. 100% गाफील राहायचं नाहीये. आमचा कॉरिडॉरचा प्रश्न आहे, पंढरपूरचा धुळीचा प्रश्न आहे, खड्ड्याचा प्रश्न आहे, अनेक गंभीर समस्या आहेत पंढरपूरमध्ये. आम्हाला जी पंढरपुरात कॉरिडॉरचा प्लॅन दिला ती प्लॅनच चुकीचा दिला आहे. ज्या पांडुरंगाचं गुणगान वेद करतेत, उपनिषद करतेत, पुराण करतेत, त्या पांडुरंगाच्या दरवाजामध्ये चुकीचा कॉरिडॉर प्लॅन द्यावा हे भाजपला शोभतं का? खरं म्हणजे भाजपने राम मंदिर बांधलं म्हणून तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरापाशी चुकीचा प्लॅन देता का? कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? श्रीराम मंदिराच्या वर भगवा ध्वज उभा केला भाजपने म्हणून तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरापाशी कॉरिडॉरचा प्लॅन चुकीचा देऊन भविष्यामध्ये वारकऱ्यांचीच चेंगराचेंगरी होईल असा प्लॅन देताय. कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? असलं हिंदुत्व आहे का तुमचं? अनेक प्रश्न आहेत मित्रांनो. आपल्याला रामायणामध्ये एक प्रसंग आहे, श्री प्रभू रामचंद्रांना वनवास झाल्यावर आणि सीता मातेला हरण झाल्यावर लंकेत नेलं गेलं. राम हे वनवासात होते, त्यांना कळलं की लंकेत सीता माता आहे, लंकेत सीता माता आहे. अयोध्येचं सैन्य सगळ्यात भारी होतं, जगात भारी होतं, सगळ्यांना हरू शकत होतं ते. पण राम परत अयोध्येला गेले नाहीत. एकच कारण की मी वनवासात आहे, माझं वचन मोडेल म्हणून गेलं नाही. राम लक्ष्मण तसेच पुढे गेले. पुढं वालीनी रावणाला हरवलं होतं. राजकारणाचा जर हिशोब गेला असता तर वालीची मदत घ्यायला पाहिजे ना, घेतली नाही. वाली आणि तिने वागत होता, दृष्ट होता म्हणून वालीला श्रीरामांनी मारलं, अंगदाची मदत घेतली, लंका विजय केला. पण भाजप सरकार ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून पुढे आलं, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे करून म्हणलं भ्रष्टाचार मुक्त भारत ही घोषणा भाजपची होती का नाही? मग भ्रष्टाचारी सगळे मंत्री कसं काय केले तुम्ही? तुम्हाला ही शोभतं का? रामाचं नाव घेताय तुम्ही, कसं काय वागताय? कमळ ही चिन्ह काय बरं घेतलं? आतापर्यंत सगळ्या आघाड्या केल्या, आघाड्या करत होते ना, कमळ ही चिन्ह काय घेतलं? कारण त्यांना सगळे बारके छोटे मोठे पक्ष संपवायचे. ही चांगलं आहे का? ही निवडणूक महत्वाची आहे. भाजपचा गर्व आता घालवला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर आता आपण ही केलं नाही तर त्यांचा गर्व असंच वाढेल, त्यांचा अहंकार असंच वाढेल. तर तुम्ही या येणाऱ्या 2 तारखेला
सावधान होऊन आपलं चिन्ह रिक्षा आहे. सर्व उमेदवार आपले ह्याचे भरघोस मताने निवडून द्या. नगराध्यक्ष पदाचे जे आपले उमेदवार आहेत प्रणिताताई बालके यांना भरघोस मताने निवडून द्या. आणि परत इतके मतं पडले पाहिजेत राज्य सरकारला सुद्धा झोप उडाली पाहिजे. एवढंच मी बोलतो, जास्त बोलणार नाही. भरपूर जण बोलणार आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय भवानी.